आजचा विषय आहे कविता। धुंदल्या दाही दिशा पौर्णिमेच्या रातीला शब्द माझे सुलत होते सूर तुझे साथीला। चांदण्या रेशीम धारा, चांदण्या रेशीम धारा फुलून गेल्या माळावरी, हरवलेले सूर सारे जुळून आले तालावरी। उरी हर्षुनी मनी स्पर्शुनी पुरे चांदणे संगतीला, शब्द माझे झुलत होते सूर तुझे साथीला। धुंद होऊनी मी उभी या नदी तीरावरी, शब्द शब्द जुळून आले अलगद माझ्या ओठावरी। धुंद वारा वाहणारा गंध हा मातीतला, शब्द माझे झुलत होते सूर तुझे साथीला। शब्द माझे झुलत होते सूर तू। देवयानी मॅडम, हा तुम्हाला शरद सरांनी ऑफिसमध्ये भेटायला बोलवलंय। हो आले। गैरसमज, केवळ गैरसमज। ज्या रणवीर राजेंचा गुन्हा तू स्वतःवर घेतलायस ते तुला या प्रकरणातून वाचवतील असं जर तुला वाटत असेल तर तुझा केवळ गैरसमज आहे, असं काही होणार नाहीये। तू राजेश शिर्केंच्या कंपनीत नोकरी करत असल्याचं नाटक करून त्यांची प्रतिस्पर्धी कंपनी मराठे इंडस्ट्रीजला मदत करतेस अशी रणवीर राजेंची ठाम समजूत आहे। आणि तरी रणवीर राजे तुझी या केसमधून सुटका करतील असं वाटतंय तुला? माझं ऐक, तुझी या प्रकरणातून सुटका व्हावी असं जर वाटत असेल तर तुझ्यासमोर एकच पर्याय आहे, सगळं खरं खरं सांगून टाक। इन्स्पेक्टर अर्जुन दीक्षित, कितीही वेगवेगळ्या पद्धतीने जरी तुम्ही माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरीही माझं उत्तर बदलणार नाही। ठीक आहे, तुला जर आत्महत्याच करायची असेल तर खुशाल कर। ऑल द बेस्ट। स्वर्गीय हंबीर राजे शिर्के विद्यालयामध्ये घडून आणलेल्या अपघाताची केस फाईल विक्रमादित्य राजे शिर्केने रिओपन करायला भाग पाडलं। नंतर साऱ्यांचं लक्ष पोलिसांच्या तपास कामाकडे लागलं होतं। पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर देऊ लवकर बाहेर ये। आरोपी म्हणून नताशा यांचं नाव समोर आलेलं आहे। हा काय झालं काका? आपलाच हात होता याबद्दल त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि केसचे फिर्यादी विक्रमादित्य राजे शिर्के यांची आमच्या प्रतिनिधींनी भेट घेतली। शेवटी सत्याचाच विजय होतो असं डीव्ही सर नेहमी सांगत असत। ही केस जेव्हा आम्ही रिओपन केली तेव्हापासून आम्ही सतत स्वतःला बजावत होतो की विक्रमादित्य राजे शिर्के, या प्रकरणात जर तुम्ही दोषी असाल
तर तुमचीही यातून सुटका नाही. तुम्हाला ही शिक्षा भोगावीच लागेल. यापुढे शाळेच्या जागी मॉल बांधला जाणार नाही. सिम्सन इंटरनॅशनल बरोबर असलेली राजेश शिर्के इंडस्ट्रीजची पार्टनरशिप आम्ही आमच्या बाजूने थांबवत आहोत. आणि त्यांच्या या निर्णयाने राजेश शिर्के इंडस्ट्रीचं खूप मोठं नुकसान होणार आहे. त्याचबरोबर कराराचा भंग केल्यामुळे दंडापोटी त्यांना मोठी रक्कम द्यावी लागणार आहे. याबद्दल विक्रम यांचं असं म्हणणं आहे, आय डोंट केअर. आम्हाला काहीच फरक पडत नाही. कायदेशीररित्या जे होईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल. आणि उद्या जर आम्हाला सिम्सन इंटरनॅशनलला दंड भरावा लागला तरी सुद्धा आमच्या निर्णयामध्ये काहीच फरक पडणार नाही. आमच्या निर्णयामुळे आम्हाला आजपर्यंत कधीही आयुष्यात झाला नव्हता एवढा आनंद आज झाला. आणि याच आमच्या निर्णयामुळे आम्हाला नव्याने आमचं आयुष्य सापडलं असं आम्हाला वाटतं. देऊ, तुला असं नाही वाटत आहे की हे राजेश शिर्के ट्रॅप लावून नताशाला यात फसवण्याचा प्रयत्न करतात? नाही काका, मला असं वाटतं की ती नक्की दोषी आहे आणि म्हणूनच पोलिसांनी तिला अटक केली. ती दोषी असेल तर तिला शिक्षाही व्हायला हवीच. पण देऊ, या सगळ्याची सुरुवात बाबांना पुरस्कार जाहीर झाला तेव्हापासून झाली. बाबांनी ज्या क्षणी तो पुरस्कार नाकारला तेव्हापासून विक्रमादित्य सतत ती शाळेची जागा ताब्यात घेण्यासाठी धडपडतोय. शाळेच्या जागेवर मॉल बांधणं हे त्यांचं सगळ्यात मोठं स्वप्न आहे. ही गोष्ट आपण विसरून जायची. तू बोलतोयस ते मी अमान्य करत नाहीये काका, पण एक गोष्ट तूही विसरतोयस. अपघाताचं निमित्त करून त्यांना शाळा पाडण्याची ऐती संधी चालून आली होती. इनफॅक्ट त्यांनी शाळा शिफ्टही केली होती. पण विक्रमादित्यने ती शाळा पुन्हा जुन्या इमारतीत शिफ्ट केली. शाळा जॉईन केल्यापासून मी विक्रमादित्यला खूप जवळून ऑब्झर्व करते. शाळेबद्दलची त्याची आत्मीयता आम्ही पाहत आली आहे. त्यांनी जवळजवळ स्वतःला शाळेसाठीच वाहून घेतलंय. देऊ, तू खात्रीनं सांगू शकतेस तो बदललाय? हो, कारण हे फक्त मीच नाही तर शाळेतील मुलांनी आणि शिक्षकांनी सुद्धा अनुभवलंय. पण देऊ, मग तो भाषणाच्या शेवटी जे बोलला ते काय होतं? आम्ही घेतलेल्या चांगल्या निर्णयामुळे आम्हालाच आमचं आयुष्य नव्याने सापडलंय. आमच्या निर्णयामुळे झालेलं कंपनीचं नुकसान मोजता येईल, पण त्या बदल्यात आम्ही जे काही मिळवलंय त्याची मोजदाद कशातच करता येणार नाही. या सगळ्याचा नक्की काय अर्थ आहे देऊ? त्याला नेमकं काय म्हणायचंय हे मी नाही सांगू शकत. पण एक गोष्ट मात्र नक्की, काका, माणसाचे डोळे कधीच खोटं बोलत नाहीत. विक्रमादित्यमध्ये झालेला सकारात्मक बदल त्याच्या डोळ्यात दिसतो. श्राऊ, श्राऊ, तू नको टेन्शन घेऊस. सगळं काही ठीक होईल. हं, ज्यूस घे. मला नकोय ज्यूस. श्राऊ, ज्यूस घे. मला नकोय सांगितलं मी. असं काय करतेस? कशाला वैतागतेस? मॉम, तुला कळत नाहीये का? विक्रमादित्य माझे फोन उचलत नाही आता. त्याला शेवटचा फोन कधी केला तर माहितीये? शनिवारी. रविवारी भेटूया म्हणून. तर देव्यानी बरोबर पिकनिकला जाणार म्हणून किती कौतुक चाललं होतं. त्यानंतर आज फोन केला तर फोनच उचलत नाहीये. श्राऊ, शांत हो आणि थोडा विचार कर. अगं, प्रत्येक वेळी तू फोन केल्यावर त्याने फोन उचललाच पाहिजे असं नाही ना. कोणत्या तरी महत्त्वाच्या कामात असेल. मॉम प्लीज, तो ऑफिसच्या कामात असेल आणि त्यांनी माझा फोन उचलला नाही ना तर मी ते समजू शकते. पण सध्या तो शाळेत जाऊन बसतो दिवसभर. आता कशासाठी जाऊन बसतो ते विचार ना.
आणि माझा फोन न उचलणं इतकं काय महत्वाचं काम असतं शाळेत? मी नाही सोडणार तिला. माझ्याकडे दुर्लक्ष करून विक्रमादित्य देवयानीला भेटणार असेल ना तर नाही सोडणार मी तिला. श्राऊ, तू उगाच डोक्यात राग घालून काहीतरी भलतं सलतं करू नकोस. हे बघ, आधीच खूप उशीर झालाय. मी अजून नाही थांबू शकत. मला ना त्याला आमने सामने भेटून त्याच्या ह्या सगळ्या वागण्याचा जाब विचारायचा आहे, आणि तोही आजच्या आज. श्राऊ, चिन्या, किती वेळ रे? साधं पोस्टात जायचं, पत्र टाकायचं आणि घेऊन यायचं, त्याला इतका वेळ? मग तू तर दिवसभर त्याच्यात घालशील. आणि माझ्या पत्रांचं काय काय मिळालं का पत्र? काय माझ्यासाठी आहे? काय रे? हां सर, तुम्ही यांना ओळखता? ह्या फोटोत दिसते ती श्रावणी, तुमची नात, मकरंद आणि अभिलाषाची मुलगी. ओळखलं? काहीतरी बडबड करू नकोस. अरे, मी जी पत्र पाठवली ना, त्या पत्रांना योग्य उत्तरं देण्याऐवजी माझ्या चुका काढतायत ते. हे काय पत्र आहेत? सर, सर एकदा हे फोटो बघून घ्या ना. सिन्या, मला माझं काम करू दे रे. सर, हिला तुम्ही नक्कीच ओळखत असणार. प्रश्नच नाही. अरे, हे अक्षर विसरणं तर शक्यच नाही. माझ्या बालपणीच्या मित्राचं अक्षर, वळणदार. पुढं बिचारा कब्बशा विसळत होता, आजही विसळतो, पण अक्षर मात्र वळणदार. सर, खरंच तुम्ही या फोटोतल्या कोणालाही ओळखत नाही? अरे, विसरणं शक्यच नाही. 85च्या बॅचमधली टॉपर मुलं आहेत. अजूनही यांचं रेकॉर्ड कोणी तोडू शकलेलं नाही. थँक्स चिने, थँक्स. घे ना, घे. का आहे भरपूर. विक्रम दादा, डबा खायला या ना. अरे नाही, नको आम्हाला. अरे प्लीज प्लीज प्लीज. घ्या. मस्त झालाय रे. आईने केलाय? हो. आईला सांग की खूप छान झालाय शिरा. माझ्या आईने नाही केला, मॅडमच्या आईने केला. छान झालाय. घ्या, घ्या ना. विक्रम, श्रावणी, तू इथे? विक्रम, तुझ्याकडे माझं महत्वाचं काम आहे. अरे, मी तुझ्यासाठी सँडविच घेऊन आली आहे. आपण खाता खाताच बोलूया ना? आम्हाला नको आहे श्रावण, थँक्स. पण तू उभी का? बस. काय बोलायचं होतं तुला? आपण इथे बोलायचंय. अगं बस ना श्रावणी, सगळी मुलं तर देवयानी आहे. म्हणूनच
बघ आपण दोघं दुसरीकडे कुठे बसून नाही का बोलू शकत? थँक्यू. तुम्ही पण या. नाही नको मला. क्या? नकोय मला. श्रावणी, ती एवढा आग्रह करते तर घे ना. तुला काय बोलायचं होतं ना, बोल. तू माझे फोन का उचलत नाहीस विक्रम? हे विचारायला तू इथे आलीस? नाही, मी तुला हे सांगण्यासाठी इथे आली आहे की तुझं सध्याचं वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. कोणतं वागणं? अरे तू एक इंडस्ट्रियलिस्ट आहेस आणि हे विसरून तू रोज रोज इकडे का येतोस? आम्हाला आवडतं. हो, पण तुझ्या स्टँडर्डला साजेसं असं इथे काही नाहीये. अशा टिपिकल लोकांबरोबर राहून तू तुझा वेळ वाया का घालवतोस? बघ तुझी जागा इकडे नाहीये, तिकडे राजेश शिर्के इंडस्ट्रीजच्या MDच्या केबिनमध्ये. श्रावणी, आयुष्यात पहिल्यांदा आम्हाला आयुष्य कसं जगायचं हे कळतंय. त्याची थोडीशी गंमत आम्हालाही घेऊ दे. अरे पण मग तू शाळेमध्ये रोज रोज का येतोस? असं काय काम आहे? हा प्रश्न तू आम्हाला विचारू नकोस श्रावणी, कारण त्याचं उत्तर आम्ही तुला नाही देऊ शकत. श्रावणी, जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात. काही गोष्टी फक्त अनुभवाच्या असतात. तू आमच्यासाठी मनापासून सँडविच घेऊन आलीस, मला खरंच खूप आनंद झाला. पण आज आमच्या जिभेवर एका आईच्या हातची चव आहे. आणि ती तिथे असताना या हॉटेलमधल्या सँडविचची चव आम्हाला काय लागणार? माझ्या प्रत्येक प्रश्नाला तू जर अशीच उत्तरं देणार असशील तर पुढे बोलून काय उपयोग आहे? त्या सँडविचच्या मनातली चलबिचल आम्हाला कळते, नाही असं नाही, पण आम्ही काय करणार?